भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले, परंतु आजही आदिवासी पारधी समाजाला स्वातंत्र्य मिळाले नाही। स्वतंत्रपूर्व कालखंडामध्ये म्हणजेच सन 1871 साली इंग्रजांनी जन्मतात गुन्हेगारी कायदा बनविला। या कायद्याअंतर्गत आदिवासी पारधी समाजाचा समावेश करून त्यांना जन्मताच गुन्हेगार ठरवण्यात आले। पुढे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देखील हा कायदा तसाच चालू राहिला। तसेच भारतातील समाज व्यवस्थेने या समाजाला मुख्य प्रवाहात सामील करून घेतलेले नाही। तसेच आरोन धनगर आणि धनगर या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत। धनगर जातीच्या आदिवासीमध्ये समाविष्ट होत नाही। तसेच सन 2024 ते 2025 मध्ये आदिवासी पारधी समाजाचे जनगणना सोलापूर जिल्ह्याचे जनगणना करण्यात यावी। ही आदिवासी पारधी समाजाचे सुशिक्षित प्रमाण किती टक्के आहेत आणि धनगर समाजाचे सुशिक्षित प्रमाण किती टक्के आहे याचे पडताळणी करण्यात यावे। आणि आदिवासी समाज डोंगर दऱ्यामध्ये शहरामध्ये भिक्षा मागून व फुटपाथावर राहून आपले उदरनिर्वाह करीत आहे। आदिवासी पारधी समाजाचे आल अपेष्टा आहेत, म्हणून आदिवासी पारधी समाजाची एकच मागणी आहे की धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये असे निवेदन जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना देण्यात आले आहे। अध्यक्ष पंडित भोसले, पिंटू पवार, अमोल भोसले, चंदा काळे, सिद्धेश्वर शिंदे, संगीता भोसले, कुंदन भोसले, दयानंद भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते।